A force acting on electron in hydrogen atom related to principal quantum number n असं विचारलं. आपल्याला माहित आहे की अराउंड द न्यूक्लियस इलेक्ट्रॉन इज डुईंग UCM. बरोबर की नाही यश? यश. आणि UCM मध्ये फोर्स कुठला असतोय? सेंट्रीपेटल फोर्स असतो. मग सेंट्रीपेटल फोर्स विचारलाय. बरोबर. सेंट्रीपेटल फोर्सचा फॉर्म्युला काय? इट इज mv²/r. बरोबर. ऑप्शन मध्ये काय फॉर्म्युला फाइंड करायचा आहे आपल्याला? नाही, आपल्याला प्रपोर्शनल फाइंड करायचं एन मध्ये. इज इट राईट? मग आपल्याला माहित आहे की व्ही इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट? एन. बरोबर आहे ना? अँड आर इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट? n². एन तर काय संबंधच नाही, कॉन्स्टंट आहे. त्यामुळं फोर्स v²चं काय येणार? 1/n². बाय n². म्हणजे फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट? n⁴. मगाशी आपण सॉल्व्ह केलं बघा, यूज केलं होतं. अंडरस्टूड? ऍक्सेलरेशन साठी. बट इन टर्म ऑफ एन. ऑप्शन काय? डायरेक्ट आहे रिलेशन पाहिजे आपल्याला, म्हणून n⁻⁴ -4. तर -4 नथिंग बट बी ऑप्शन. इज इट क्लिअर? अंडरस्टूड एव्हरीवन? गुड. हा प्रॉब्लेम कळाला सगळ्यांना? ईशान?